नमस्कार मित्रांनो. आजच्या रात्रीचे वाजले ती आपल्याकडे 10:30 वाजले ते. तर मित्रांनो वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. हा व्लॉग मित्रांनो प्रत्येकाला आपलं जे काही चालू आहे ऑटो एक्सेप्टरचं, ऑटो राईड एक्सेप्टरचं ओलासाठी नवीन व्हर्जनसाठी म्हणा, ते मी प्रत्येकाला सगळ्याला सुरू केलेलं आहे. खूप जणाला करू द्यायला लागलोय. तर इतक्या प्रमाणात वाढू लागलेत आपले सगळे रिक्षावाले बांधव, की प्रत्येकाला मी स्वतः जाऊन मी सुट्टी घेऊन माझं रिक्षा थांबू करून, धंदा बंद करून मी प्रत्येकाला करू देऊ शकत नाही मित्रांनो. आणि मी 2 दिवस केलो, पण 2 दिवसात खूप जणाला करून दिलो. पण अजूनही त्याचं किती पटनं सगळेजण मला करून दे दादा म्हणून, करून दे गणेश भाऊ म्हणून खूप जण म्हणायला लागले ते. पण त्यासाठी आता मला धंदा पण करू देईना ती. आणि त्याचं मला वाईट नाही वाटत आहे, की एक मी काहीतरी चांगलं करतोय म्हणून ते पण माझं चांगल्याच्या भावना म्हणजे काय म्हणतात ते, ह्याच्यानेच माझ्याकडे हे करू लागले ती मदतीसाठी म्हणजे काय असो ते मदत पण म्हणू शकत नाही. एक सगळ्यालाच धंदा करायचा हौस आहे. 4 ओलाचे ट्रिप 4 चांगले बसायला पाहिजे हे सगळ्यालाच माहीत आहे. तर त्यासाठीच आता हे सगळं झालं तर त्यावर मी एक ऑप्शन काढलोय. जे माझ्या मोबाईलमध्ये जसं सेटअप झालेलं आहे, ते पूर्ण सेटअप आता मी तुम्हाला इथून ब दाखवतो आणि हा पूर्ण शेवटपर्यंत नीट बघा. कितींदा माझंही सेटअप चुकतं. माझंही सेटअप कधी-कधी रिस्टार्ट करावं लागतं मला परत एकदा. पूर्णपणे सेटअप झाल्याशिवाय ते सेट होत नाही. त्याला थोडंसं किचकट आहे, पण सेटअप त्याला सारखं-सारखं करत बसावं लागतं. प्रत्येकाला ज्याला-ज्याला मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं आहे पुढं. तर ज्याला ॲप डाउनलोड करून घेतात पण इन्स्टॉल होत नाही, त्याला इन्स्टॉल कसं करायचं? ते इन्स्टॉल केल्यानंतर काय करायचं? इन्स्टॉल झाल्यानंतर प्रोफाईल ओपन केल्यानंतर पेमेंट कसं करायचं? पेमेंटचा यू-टी-आर नंबर कुठं टाकायचा? प्रत्येक गोष्ट मी आता इथून सगळं माझं मेन मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्ड मी पूर्ण आता इथून पुढे लावणार आहे. तर ते सगळं तुम्ही नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि त्यासोबतच मित्रांनो अ, तुमच्या जवळ कोणी असेल भाऊ म्हणजे ज्याला मोबाईलचं माहिती आहे, मोबाईलमधलं थोडंसं चांगलंच माहिती आहे, तर त्यांना थोडंसं घ्या जवळ आणि त्यांना हे व्हिडिओ दाखवून ते जसं सेटअप आहे तसं सेटअप करा मित्रांनो. कारण तुम्ही थोडंसं समजून घ्या, की मी एवढ्या जणाला एकटा नाही हँडल करू शकत. एवढं खूप खूप मोठ्या प्रमाणात सगळे आपले रिक्षावाले बांधव यायला लागलेत मला फोन करू लागले ती. तर तुम्ही सगळे हा व्हिडिओ नीट व्यवस्थित सेटअप करा आणि ते बघून घ्या. नसेल तर काय प्रॉब्लेम येत असेल ना, त्यामध्ये Telegramचं ऑप्शन आहे त्या ॲडमिनचं. ते जे प्रॉब्लेम येतात ते स्क्रीनशॉट करा आणि त्याला ते पाठवून द्या. तर तो त्याचं तुम्हाला काहीतरी काय होईना रिप्लाय देईल. माझ्याकडे पण काही आलेले आहेत कुठले, ते पण मी त्याला पाठवले. तो ॲडमिन पण खूप बिझी आहे. तर त्याचं पण मला अजून आलेलं नाही. आता ह्याच्यावरून जेवढ्या जणांचं चालू होतं तेवढं चांगली गोष्ट आहे. ठीक आहे मित्रांनो? तर आता जास्त वेळ घालत नाही तुम्हाला, की हे आता इथून व्हिडिओ पूर्ण बघा. मी आता माझं स्क्रीन रेकॉर्ड लावतो माझ्या मोबाईलचा. ठीक आहे? इथून पुढं आणि लक्ष देऊन बघा मित्रांनो. ठीक आहे? चला धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो इथून पूर्णपणे लक्ष देऊन ऐका. ठीक आहे? थोडेसे सुद्धा हे करू नका. आता हे माझं मोबाईल आहे. तर ह्या मोबाईलपासून आता तुम्हाला सांगतो लक्ष देऊन ऐका. ठीक आहे? स्किप करू नका. डायरेक्ट ह्याला जाऊ नका. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगतो. ठीक आहे? तर आता प्रत्येकानं तुम्हाला माहिती आहे हे डाउनलोड केलं असेल तुम्ही सुझुकी आणि ऑटो क्लिकर ॲप. ठीक आहे? तर ज्याचं ॲप डाउनलोड होत नसेल आणि सॉरी आणि आणि इन्स्टॉल होत नसेल तर हे प्ले स्टोअर ओपन करायचा. प्ले स्टोअरवरती तुम्हाला इथं कोपऱ्याला तुमचा फोटो दिसेल, इथं क्लिक करायचा. तर हे प्ले प्रोटेक्ट आहे ना, हे वाला प्ले प्रोटेक्ट ऑन करायचं. तर आता परत इथं कोपऱ्याला सेटिंगला जायचं आणि हे वाला बंद करायचं मित्रांनो. हे वाला बंद करायचा. तर तुम्हाला ऑफ दिसतो. ऑफ दिसल्यानंतर हे ऑफ करायचं. तर तुमचा हा पॅटर्न दिसतो. एक तर तुमचा बोटाने बोट टच करून घ्यायचा. हे अनलॉक करून घ्यायचं आपला. हे झालं बंद. ठीक आहे? हे बंद झाल्यानंतर तुमचा जे काही आता फाईल तुम्हाला मी दिलेला आहे WhatsAppवरती, ते दोन्ही ॲप इन्स्टॉल होतात. ठीक आहे? तर आता ॲप इन्स्टॉल माझ्यात ऑलरेडी आहेत म्हणून माझा ॲप इन्स्टॉल झालेला आहे. तर ते पहिलं प्रोसेस ते करायचा ज्याचं इन्स्टॉल होत नाही. ठीक आहे? तर सर्वात प्रथम रायडर ओपन केलं
तर तुम्हाला आता इथं सबस्क्रिप्शन दिसत नाही या ठिकाणी, ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यात आधी, आणि हे जोला पण ऑफ दिसतो, ठीक आहे, क्लिक नसलेला असतो ते तुम्हाला आता दिलेलं. त्यासाठी त्याला काय करायचं, सर्वात आधी हे प्लॅनमध्ये जाऊन प्लॅन बघायचे, आणि हे फक्त 199 रुपयाचं मारायचं नाही, ठीक आहे. 199 रुपयाचं मारायचं नाही. त्यानंतर हे खालचंवालं 249 रुपयाचं मारायचं. ह्यामध्ये रॅपिडो आणि ओलासाठी हे 249 15 दिवसासाठी असते, ठीक आहे. हे क्लिक केल्यानंतर इथं रिफर कोड असतो, ते तुम्हाला जे काय माझं रिफर कोड आहे ते रिफर कोड यूज करायचा, ठीक आहे. इथे रिफर कोड यूज केल्यानंतर मित्रांनो, तर एक QR जनरेट होतो, ठीक आहे. असं QR जनरेट होतो. तर ह्याचा स्क्रीनशॉट मारायचा. ह्याचा स्क्रीनशॉट मारल्यानंतर इथं खाली कॅन्सल आणि वी पेड सबमिटेड रेफरन्स आहे. तर ह्याला असं स्क्रीनशॉट ठेवायचं आणि ह्याला असं बॅकग्राऊंडमध्ये ठेवायचं. जेव्हा फोनपे तुम्ही पे करताय, तर फोनपेवरून पे केल्यानंतर त्याच्या खाली UTR नंबर असतो. तर UTR नंबरला इथं सबमिट आणि पेड यू सबमिट इथं आल्यानंतर इथं UTR नंबर येतो, UPI किंवा UTR नंबर, पण UTR नंबर टाकायचा. तर इथं UTR नंबर टाकलं ना, तर तुमचं इथं सबमिट फॉर अप्रुव्हल आणि लवकरच अप्रुव्हल होतो, ठीक आहे. हे प्लॅनिंगच्या ह्या ॲपचं ॲक्टिवेशन झालं. ॲक्टिवेशन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरून ॲक्टिवेट करून घ्यायचं, लॉग इन करायचं आधी सुरुवातीला, ठीक आहे. तर हे झालं आता ह्याचं काम. आणि आता इथून सगळ्यात जास्त महत्त्वाचं गोष्ट म्हणलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष देऊन बघणं आणि सगळ्यात हार्ड, थोडंसं अवघड सेटिंग आहे, तर हे पण पूर्णपणे नीट लक्ष देऊन बघा. आता इन्स्टॉल झालेलं सुझुकू हे ॲप हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याला ऑन करायचा. तर ऑन केल्यानंतर माझं ऑलरेडी चालू आहे, तर त्याला स्टॉप करून तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हे आता असं सुझुकी नॉट रनिंग असं दिसतं, ठीक आहे. तर हे झालं. आता सगळ्यात आधी तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन ऑन करायचं असतात. तर ते आणि ते एक ऑप्शन म्हणजे तुम्हाला हिडन ऑप्शन असतो, ते प्रकारचं असं कुठे तुम्हाला दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये ओपन करावं लागेल. सेटिंग ओपन केल्यानंतर खाली अबाउट दिसेल तुम्हाला, अबाउट फोन, अबाउट डिव्हाइस, अबाउट फोन असं नाव असतो. तर त्याला क्लिक करायचं आहे, आणि क्लिक केल्यानंतर हे व्हर्जन दिसतो, हे व्हर्जनला क्लिक करायचं. तर ह्यानंतर ना बेसबँड व्हर्जन किंवा व्हर्जन नंबर हे किंवा हे दोन्हीपैकी आहेत ना, त्याला 3-4 वेळा असे दाबायचं. डेव्हलप ऑप्शन ऑन होतो. असं पासवर्ड टाकून तुमचं डेव्हलप ऑप्शन आर यू नाव डेव्हलप ऑप्शन आत्ता तुमचं ऑन झाला, ठीक आहे. तर डेव्हलप ऑप्शन ऑन झाल्यानंतर परत जायचं आपलं सुझुका ॲपला, ठीक आहे. तर यामध्ये सर्वात आधी हे पेअरिंग करून घ्यायचा, ठीक आहे. वर सर्चिंग होतं, डेव्हलप ऑप्शन आपलं ऑन आहे, त्याला डेव्हलप ऑप्शनला ओपन करायचा, ठीक आहे. सर्वात आधी बघा हे वाला USB डिबगिंग हे असतं, हे वाला ऑन असतं, ह्याला ऑन करायचा. आणि सर्वात आधी महत्त्व मित्रांनो, हे वायरलेस डिबगिंग आहे ना, ह्याला वायफाय कनेक्ट करूनच हे ऑन होतो, ठीक आहे. आता माझं वायफाय कनेक्ट आहे म्हणून बघा इथं दिसतं माझं वायफाय कनेक्ट आहे. तर ह्याला ऑन करायचा, ठीक आहे. ह्याला ऑन झाला, परत तिकडं साईडला यायचं आणि मग परत पेअरिंग करायचं. आता वर परत स्कॅनिंग चालू होतो डिव्हाइस, आणि डेव्हलप ऑप्शन ओपन होतो, आणि जे आपण केलं होतं डिबगिंग वेन वायरलेस ऑप्शन. आणि ह्यानंतर ह्याच्या आधी सर्वात आधी प्रॉब्लेम हे माहिती आहे का, खाली एकदम स्क्रोल करायचं, खाली सर्वात खाली गेलं तर थोडं वर करायचं, तुम्हाला हे ऑप्शन ओपन करायचं, हे वाला मॉनिटरिंग, डिसेबल परमिशन मॉनिटरिंग. हे डिसेबल मॉनिटरिंग हे परमिशन याला ऑन करायचं, ठीक आहे. बॅकग्राऊंडला ते ॲप चालायला पाहिजे, त्यासाठी हे असतो. याला ऑन केला ना, तर मग आपल्याला इथं जायचं, परत हे वाला वायफाय कनेक्ट केलेलं या ऑप्शनला याला क्लिक करायचा, आणि इथं पेअर डिव्हाइस विथ पेअरिंग कोड हे असं असतो. तर त्याला क्लिक करायचं, ते कोड येतो. कोड आला इथं वरत्या साईडला बघा, कोड टाकण्यासाठी सांगतो, इथं क्लिक करायचा.
हे आपलं कोड टाकून घ्यायचं जे आलेलं आपल्याला. मी टाकतो, लक्ष द्या, 749897 आणि याला पाठवून द्यायचं, सेंड करायचं. सेंड केल्यानं सक्सेसफुली पेअरिंग झालेलं असतं. याला स्टार्टमध्ये टाकायचं. स्टार्ट झाल्यानंतर हे थोडंसं प्रोसेसिंग असतो, कोडिंग प्रोसेसिंग होतो. हे झालं आपलं सुरू. आता बघा, सुझुकी इज रनिंग, ठीक आहे. आणि इथं ऑथोराइज वन ॲप्लिकेशन इथं केल्यानंतर ना राईट क्लिक करायचं, तो याला ऑन करायचं. माझं ऑलरेडी ऑन केलेलं आहे, ठीक आहे. हे झालं आता आपलं सुझुका रेडी. तर इथं ओपन करायचं. आता याला डिसेबल करायचं. तर आता बघा असं येतं आहे. असं आल्यानंतर ना डाउनलोड ऑप्शन असतो ना, या डाउनलोड ऑप्शनला क्लिक करायचं आणि इथे ऑन करायचं. हे झालं ऑन, ठीक आहे. तर मागे यायचं परत आणि सुझुकाला पण ऑन करायचं. हे आता इथं होत नाही. आता तरी नाही झालं तरी पण टेन्शन नाही घ्यायचं, परत मागं यायचं. मग आता ॲपमध्ये कुठं जायचं, हे झोला ऑप्शन असतो, राईड, होम, प्लॅन्स अँड राईड्स अँड झोला ऑप्शन. या झोला ऑप्शनला क्लिक करायचा, ठीक आहे. तर आपल्याला हवा इथं सुझुकी नॉट रनिंग सांगतं, ठीक आहे. तर म्हणजे अजून सेटअप व्यवस्थित परत एकदा त्याला सेटअप करावं लागतं आपल्याला, ठीक आहे. तर आता बघा, इथं सेटअप नाही झालेलं असेल तर इथं पण नाही चालत आहे काय, दोन्ही पण. इथं दोन्ही क्लिक करायचं, आपल्या फिक्सला पण बघायचं आणि इथं वर हे दोन्ही झालेलं नाही. तर मग आपल्याला परत पुन्हा एकदा सुझुकीला जायचं आणि तेच सेम प्रोसेस करायचं, ठीक आहे. पेअरिंग डेव्हलप ऑप्शन ऑन असतं ऑलरेडी. आपलं डेव्हलप ऑप्शन परत एकदा स्विच ऑफ झालेलं आहे. तर परत एकदा डेव्हलप ऑप्शन ऑन करायला जायचं पुन्हा एकदा. हे ऑप्शन झालेलं आहे, ठीक आहे. आता आपलं पुन्हा एकदा ऑप्शन सुरू झालेलं आहे, ठीक आहे. तर परत आपण सुझुकी जाऊ. सुझुकीला जायचं, पेअरिंग करायचं, डेव्हलप ऑप्शन ऑन झालेला आपला. हे सगळं परत आहे तसेच तुम्हाला मगा सांगितलं त्याच पद्धतीनं. याला ऑन करायचं, ओके. हे तर ऑनच आहे. याला क्लिक करायचं परत पेअरिंगवर आणि आपल्याला एंटर येतं आहे. कोड टाकायचा बघा सांगितल्यासारखं, परत एकदा तेच प्रोसेस करायचं. 641450. आता हे पाठवलं मी. हे झालं सक्सेसफुली पेअरिंग आणि इथं स्टार्ट बटन दाबायचं. परत ते कोडिंगचं प्रोसेस होतो आणि आता आपल्याला ओके झालेलं आहे, ठीक आहे. आणि इथे वर सेटिंगला क्लिक करायचं. आपलं वॉचडॉग म्हणजे बॅकग्राऊंडला आपलं क्रॅश झालं तरी पण चालू असायला पण याला ऑटोमॅटिकली रिस्टार्ट सुझुका इफ इट क्रॅशेस, म्हणजे कुठं काय झालं तर ऑटोमॅटिक परत स्टार्ट होतं. याला म्हणून ऑन करायचा. वर लगेच सिम्बॉल चालू होतं आपल्याला हवा इथं वॉचडॉग रनिंग, ठीक आहे. तर हे झालं आपलं स्टार्ट आणि परत आपला राईट क्लिकर ओपन करायचा. आता रनिंग सुझुकी म्हणताना इथं आपल्या फिक्समध्ये क्लिक करायचं. आपल्याला परत अजून काहीतरी दिसू लागलं आहे, USB डबिंग कमेंट फेल्ड, म्हणजे अजून पण हे व्यवस्थित झालेलं नाही आहे. पुन्हा एकदा तिथं जायचं सुझुकीला, परत एकदा स्टार्ट करायचा. आता हे झालं पुन्हा एकदा स्टार्ट, ठीक आहे. तर परत तिथं यायचं, आपलं फिक्स करायचं. नाही झालेलं अजून. सुझुकी ॲप नॉट स्टार्टेड इन फर्स्ट इज नॉट रनिंग, ओपन द सुझुकी ॲप. हे पुन्हा एकदा तेच करायचं असतंय. आणि हे असं थोडंसं किचकट आहे, पण लक्ष देऊन पुन्हा एकदा चालू केलं तर ते चालू होतं मित्रांनो. बघा, पुन्हा एकदा करावं लागतं याला परत. रनिंग नॉट रनिंग, स्पेअरिंग, डेव्हलप ऑप्शन ऑन. स्टार्ट झालेलं बघा, ठीक आहे. आता झाले टोटली प्रॉपरली आपलं बघा, तिन्ही क्लिक आहे ती आणि इथं सुझुकी रनिंग पण आहे. आणि आता झालं आपलं स्टार्ट. आता तुम्हाला दाखवतो, आता ओपन पण होतो बघा.
ओला ओपन. ठीक आहे, या पद्धतीने सेटअप करून घ्या. पूर्णपणे सेटअप होतो जोवर ओला ओपन केल्यानंतर. आणि इथे डेव्हलप ऑप्शन तुमचं प्रत्येक जणाचं इथं सुझुकी नीट सेटअप झालं नाही तर इथं डेव्हलप ऑप्शन बंद करण्यासाठी सांगते. ओला ओपन होत नाही. जोवर ते सेटअप नीट होत नाही तोवर ते ट्राय करत राहायचं. आणि सेटअप एकदा झालं आणि ओला ओपन करून बघायचं. ओला असं नॉर्मली ओपन झाला तर सुझुका आपला सेटअप झालेला आहे. आणि ते सगळे असे बॅकग्राऊंडला ॲप ठेवायचे. ह्याला बॅकग्राऊंडला ॲप ठेवायचं. हे असं करायचं नाही, असं काढायचं नाही. हे पण बॅकग्राऊंडला ठेवायचे, हे पण. आणि हे सगळे असे बॅकग्राऊंडला ठेवून ठेवायचं म्हणजे आपलं प्रॉपरली ते काम करत राहतात. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता हे झालं व्यवस्थितपणे. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, नसेल तर आता तुम्हाला सांगतो 2 मिनटं द्या मला.